स्त्री आणि पतीची प्रगती जरूर वाचा। 1. अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नका। या दिवशी केस धुण्याने पितृदोष होतो, ज्यामुळे घराची समृद्धी आणि प्रगती थांबते। 2. एकादशीच्या दिवशी केस धुण्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ होतात, त्यामुळे या दिवशी केस धुणेही टाळावे। 3. गुरुवार, शनिवार आणि मंगळवारी केस धुण्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात दारिद्र्य टिकून राहते। 4. सूर्यास्तानंतर केस धुण्याने घरातील त्रास आणि रोग वाढतात आणि पैसा वाहून जाण्यापासून बचाव होतो। 5. पतीच्या कामासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर गेल्यानंतर लगेच केस कधीही धुवू नका। 6. पतीसोबत शरीर संबंध केल्यानंतर केस धुतल्यानंतरच पूजा करा। 7. मासिक पाळीच्या 5व्या दिवशी केस धुवा आणि पूजा करा। पूर्ण शुद्ध असेल तर करता येते, नाहीतर आठवडाभरानंतर केस धुवून पूजा करावी। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।